नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। मित्रांनो, 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की खरीप हंगाम 2025 चा पीक विमा 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। 10 जिल्ह्याची माहिती आपण जिल्हानिहाय, तालुकानिहाय व महसूल मंडळनिहाय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या जिल्ह्यामध्ये कोण्या पिकाचा पीक विमा भेटणार, त्या जिल्ह्यातल्या कोण्या मंडळामध्ये भेटणार, कोण्या तालुक्यामध्ये भेटणार आणि कोणत्या तारखेपासून वाटप होणार, या संदर्भात 10 जिल्ह्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2025 चा पीक विमा सरकारच्या माध्यमातून सरसकट मंजूर झालेला आहे, हे तर तुम्हाला माहितच आहे। आणि या 10 जिल्ह्यामध्ये जवळपास 8 एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2025 चा सरसकटचा पीक विमा वाटप होण्याची शक्यता आहे। तर प्रत्येक जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्या 10 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असू शकतं, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा। आणि तुमच्या जिल्ह्याची माहिती असेल तर नक्की बघायला विसरू नका। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा। मित्रांनो, एकंदरीत हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 तालुके आहेत, ज्याच्यामध्ये सेनगाव असेल, कळमनुरी असेल, वसमत असेल, हिंगोली असेल किंवा असे एकंदरीत औंढा असेल 5 तालुके आहेत। आणि हिंगोली जिल्ह्यातल्या 5ही तालुक्यातल्या 30 महसूल मंडळामध्ये मक्का असेल आणि सोयाबीनचा असेल, या 2 पिकाचा पीक विमा भेटणार आहे। 50% पेक्षा जास्तचा पीक विमा मिळणार आहे। हेक्टरी 25,000 ते 35,000 रुपयापर्यंत सोयाबीनचा पीक विमा या हिंगोली जिल्ह्यातल्या एकूण 5 तालुक्यातल्या 30 महसुली मंडळामध्ये भेटणार आहे। आता त्यानंतरचा जिल्हा आहे दुसरा जिल्हा धाराशिव जिल्हा। आता मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम 2025 चा पीक विमा भेटणार आहे। आता धाराशिव जिल्ह्यातल्या 8 ते 9 तालुक्यामधल्या एकूण 46 महसूल मंडळामध्ये हे सर्व नुकसान आहे। आणि धाराशिव जिल्ह्यातल्या 46 महसूल मंडळामध्ये सोयाबीन आणि मक्का या 2 पिकाचा खरीप हंगाम 2025 चा पीक विमा भेटणार आहे। आणि 8 एप्रिल पासून याचं वितरण होऊ शकतं। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं आता कॅल्क्युलेशन दिसायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो तिसरा जिल्हा परभणी जिल्हा। आता परभणी जिल्ह्यामध्ये 50% पेक्षा जास्त नुकसान हे दाखवलं जात आहे। परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत। 9 तालुक्यातल्या 52 महसूल मंडळामध्ये हे खरीप हंगाम 2025 चा पीक विमा मिळणार अशी माहिती मिळत आहे। आणि या परभणी जिल्ह्यातल्या 52 महसूल मंडळामध्ये 2 पिकाचा पीक विमा भेटणार, त्याच्यामध्ये मक्का आणि सोयाबीन या 2 पिकाचा पीक विमा भेटणार आहे। 50% पेक्षा जास्त हे नुकसान आहे, त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये हेक्टरी 22,000 रुपयापर्यंतचा पीक विमा मिळू शकतो। आणि 8 एप्रिल पासून याचं वितरण होऊ शकतं। आणि कॅल्क्युलेशनच्या रक्कमा सुद्धा या जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना दाखवत आहे, काही शेतकऱ्यांना वेटिंग दाखवत आहे, म्हणजे त्यांचं कॅल्क्युलेशन बाकी आहे ते सुद्धा पूर्ण होणार आहे। मित्रांनो, त्यानंतरचा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे लातूर जिल्हा। आता लातूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर 60 महसूल मंडळे आहेत आणि महत्त्वाचं पीक आहे सोयाबीन। आणि लातूर जिल्ह्यातल्या 60ही महसूल मंडळामध्ये मोठं नुकसान आहे। आणि लातूर जिल्ह्यामध्ये 60 महसूल मंडळामध्ये आपण जर पाहिलं तर 3 पिकाचा पीक विमा भेटणार, त्याच्यामध्ये महत्त्वाचं पीक म्हणजे ते म्हणजे सोयाबीनचा पीक विमा भेटणार 50% पेक्षा जास्त। त्यानंतर बाजरी आणि मक्का म्हणजे सोयाबीन, बाजरी, मक्का या 3 पिकाचा लातूर जिल्ह्यातल्या 60 महसूल मंडळामध्ये पीक विमा मिळणार आहे। कॅल्क्युलेशनच्या रक्कमा सुद्धा काही शेतकऱ्यांना दिसायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा। आता मित्रांनो, बीड जिल्ह्यातल्या एकूण 87 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2025 चा सरसकटचा पीक विमा मिळणार आहे, ज्याच्यामध्ये फक्त एकाच पिकाचा पीक विमा मिळणार, ज्याच्यामध्ये सोयाबीन या एकाच पिकाचा पीक विमा मिळणार आहे। आणि कॅल्क्युलेशनच्या रक्कमा सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे, अशी शेतकऱ्यांसाठी अपडेट आहे। आता त्यानंतरचं पुढचं अपडेट आहे ते म्हणजे नांदेड जिल्ह्या संदर्भामध्ये। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये 80 ते 100% पर्यंत खरीप हंगाम 2025 चं नुकसान दाखवलेलं आहे। अंतिम आणेवारी सुद्धा त्याच प्रकारे आलेली आहे। आणि पोस्ट हार्वेस्टचा डाटा, कापणी काढणीचा अहवाल ही सुद्धा माहिती त्याच प्रकारे आलेली आहे। एकूण नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातल्या 93 महसूल मंडळामध्ये खरीप 2025 चा पीक विमा मिळणार आहे। आणि तो 3 पिकासाठी पीक विमा मिळणार आहे, ज्याच्यामध्ये बाजरी, मक्का आणि सोयाबीन या 3 पिकाचा पीक विमा मिळणार। सर्वात जास्त सोयाबीन या पिकाचा पीक विमा मिळणार, हेक्टरी 25,000 रुपयापासून ते 35 ते 36,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा मिळू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकतो, कारण की 80% पर्यंत हे नुकसान सरकारने स्वतः जाहीर केलेलं आहे। मित्रांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 80 ते 100% पर्यंत नुकसान प्रशासनाने दाखवलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 93 महसूल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 90 मंडळापैकी एकूण 78 महसूल मंडळे अत्यंत नुकसानकारक आहेत। आणि या
78 महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकाचा पीक विमा मिळणार आहे. मोठं नुकसान हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. काही शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशनच्या रक्कमा सुद्धा दिसायला सुरुवात झालेली आहे. काही शेतकऱ्यांना वेटिंग दाखवत आहे आणि काही शेतकऱ्यांना झिरो रक्कम दाखवत आहे. काही शेतकऱ्यांना आता झिरो रक्कम दाखवत आहे त्याच्या संदर्भात 2 दिवसामध्ये अपडेट येईल पूर्ण, म्हणजे त्यांना पीक विमा मंजूर झालाय का नाही झालाय. पण काही शेतकऱ्यांचं वेटिंग दाखवत असेल तर त्यांचं कॅल्क्युलेशन 2 दिवसामध्ये होईल आणि काही शेतकऱ्यांना रक्कम दाखवत असेल तर तेवढी रक्कम तुम्हाला मंजूर झालेली आहे. परंतु मिनिमम हेक्टरी 30,000 रुपयापर्यंत तरी या जिल्ह्यामध्ये नुकसानीप्रमाणे पीक विमा मिळणं अपेक्षित आहे. त्यानंतर जालना जिल्हा. मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एकूण जवळपास 42 महसूल मंडळे आहेत आणि या 42 सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये खरीप 2025चा पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. नुकसान हे 80% ते 100% दाखवलेलं आहे. हे स्वतः प्रशासनाने जाहीर केलेलं आहे. आणि जालना जिल्ह्यातल्या एकूण 42 महसूल मंडळामध्ये खरीप 2025चा सोयाबीनचा पीक विमा मिळणार आहे. आणि मित्रांनो, आता हे एकंदरीत मराठवाड्यातले 8 जिल्हे. आता त्यानंतर आपण बघूयात पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा. आता मित्रांनो, या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एकूण सगळे तालुके 15 ते 16 जेवढे काही तालुके आहेत त्या सर्व तालुक्यामध्ये एकूण 90 महसूल मंडळांचा समावेश आहे. आणि या 90 महसूल मंडळाचं नुकसान हे मोठं दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन या एकाच पिकाचा पीक विमा मिळणार आहे. आणि 50 ते 75% पर्यंत काही मंडळामध्ये नुकसान आहे, काही मंडळामध्ये 80% नुकसान आहे आणि काही मंडळामध्ये 100% पर्यंत नुकसान आहे. अशा प्रकारचं नुकसान हे ग्राह्य धरण्यात आलेलं आहे आणि त्या प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे. आता त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो सोलापूर जिल्हा. आता मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 80 महसूल मंडळामध्ये नुकसान दाखवलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या 80 महसुली मंडळामध्ये बाजरी आणि सोयाबीन या 2 पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. आता सोलापूर जिल्ह्याच्या सुद्धा रकमा काही शेतकऱ्यांना दिसायला सुरुवात झालेली आहे. काही शेतकऱ्यांना वेटिंग म्हणजे काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन बाकी आहे असं दाखवत आहे, काही शेतकऱ्यांना रक्कम दाखवत आहे. अशा प्रकारचं सोलापूरचं अपडेट आहे. परंतु सोलापूरमध्ये बाजरी आणि सोयाबीन या 2 पिकाचा पीक विमा मिळणं अगदी कन्फर्म आणि फिक्स झालेलं आहे. आता या 10 जिल्ह्याची अपडेट माहिती घेतली. आता या 10 जिल्ह्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशनचं काम प्रोसेस मध्ये आहे, म्हणजे कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरू आहे. काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन बाकी आहे. कॅल्क्युलेशन हे पुढच्या काही दिवसामध्ये पूर्ण होईल आणि 8 एप्रिल नंतर पीक विम्याचं वितरण होण्याची शक्यता आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना पीक विमा वाटपाचे कडक निर्देश देण्यात आलेले आहेत. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्याही माध्यमातून हे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे 8 एप्रिल पासून पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्याची शक्यता आहे. ज्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे तेवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सध्या तरी कळत आहे. तर मित्रांनो, एकंदरीत खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात राज्यातल्या 10 जिल्ह्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.